शंतनू आलाय, चालू करून देऊ आपण. युवराजला एकदा ट्राय करा सर. शंतनू आवाज येतोय का? शंतनू शंतनू आवाज येतोय का? शंतनू आवाज येतोय का माझा? रिप्लाय करा. तुमचं नाही येते. टाईप करा येत असेल तर. लगेच चालू करून देते मग मी. ऑलरेडी उशीर झालेला 10 मिनिट. टाईप करा, मेसेज टाईप करा येत असेल तर. ओके ठीक आहे. नाही बोलतोय त्यांच्याशी, मी पण बोलतो. हो ना. हो तर. आणि 7:45 म्हणजे एवढं नाही सर काय लवकर. लोक इथं 6 वाजता पण जॉईन झालेली आहेत. मी किती वेळेला घेतलेलं आहे. आता ठीक आहे, आवाजामुळे घेत नाही मी. बरं एनिवेज, शंतनू तुम्हाला इंटिग्रेशन टेस्टिंग कळालं का? काल डाऊट आहे मला. शंतनू काल होते का? रिप्लाय तर करा, टाईप करा. बोलता नाही आलं तर टाईप करा. हॅलो सर. येतोय का आवाज सर? येतोय येतोय येतोय. कॅब मध्ये मी तेच विचारतोय, तुम्ही टाईप तरी करत जा. तुम्हाला समजतंय का ते विचारतोय. आणि हा टॉपिक झालाय तुमचा इंटिग्रेशन टेस्टिंग होतं का? इंटिग्रेशन टेस्टिंगला होते का? बरं ठीक आहे, हरकत नाही. हे बघा, इंटिग्रेशन म्हणजे काय की 2 किंवा 3 मॉड्यूल्स किंवा 2 किंवा 3 वस्तूंचं एकत्रीकरण एकत्र येणार. इन दॅट पर्टिक्युलर केस जेव्हा सॉफ्टवेअर टेस्टिंग केलं जातं, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की सॉफ्टवेअर टेस्टिंग हा काही लगेच एकदमच तयार होणारा मॅजिक नाहीये की कोणीतरी सांगितलं आणि लगेच तयार झालं. नाही, तशा पद्धतीने नाही. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, डिझाईन केलं जातं, रिक्वायरमेंट घेतली जाते, मग डिझाईन केलं जातं, मग डेव्हलपमेंट केली जाते आणि मग ट्रेडिशनली मग त्याला टेस्ट केलं जातं. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, रिक्वायरमेंट घेतल्याच्या नंतर डेव्हलपर जेव्हा डिझाईन बघून डेव्हलप करतो त्यावेळेला प्रत्येक कंपोनंट हा इंडिव्हिज्युअली डेव्हलप केला जातो. आता गुगल मीटचं घ्या तुम्ही किंवा अमेझॉन घ्या तुम्ही. अमेझॉनचं काय आहे, अमेझॉनवर लिस्ट आहे. कशाची लिस्ट आहे? प्रत्येक कंपोनेंटची लिस्ट आहे. येस और नो? बरोबर का नाही? मग अमेझॉनवर प्रत्येक कंपोनेंट, मग त्या कंपोनेंट मध्ये तुम्हाला त्याचे इमेजेस मिळतील, त्याची प्राइस मिळते, त्याचं तुम्हाला फीचर्स मिळतात, त्याचं तुम्हाला विशलिस्ट मिळतं, त्याच्यात तुम्हाला क्वांटिटी वाढवायची मिळते, त्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी बरोबर तुम्हाला पेमेंट गेटवे कळतं, मग त्याच्याबरोबर तुम्हाला त्याचं पेमेंट सीओडी पाहिजे, कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे का कार्ड थ्रू ऑनलाईन पाहिजे, हे सगळं त्याच्यावरती बघितलं जातं. मला सांगा, हे काय एकदमच मॅन्युफॅक्चर होत आहे का? नाही मॅन्युफॅक्चर होते. एक कार मॅन्युफॅक्चर केली जाते. अहो सगळ्यात भारी तुम्ही कार घ्या, मग जॅग्वार घ्या, मर्सिडीज घ्या, रोल्स रॉयस घ्या, कुठलाही कार घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा ऍट अ टाइम एका दिवसामध्ये कार मॅन्युफॅक्चर होतीये का? नाही.
स्टेप बाय स्टेप किंवा प्रोसेस बाय प्रोसेस, पार्ट बाय पार्ट. सेम इज देर इज नो एक्सेप्शन फॉर सॉफ्टवेअर ऑल्सो. सॉफ्टवेअर मध्ये काय होतंय इथे बघा तुम्ही, कंपोनेंट ए, कंपोनेंट बी, कंपोनेंट सी सेपरेट मॅन्युफॅक्चर केले जात आहेत. मग ह्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये तुम्ही ऍट अ टाइम जर मॅन्युफॅक्चर केलं त्याला बिग बँग म्हटलं जातं. आता त्याला काय म्हटलं जातं, इट इज टू बी अवॉइडेड बिकॉज 100% if you are testing all of the links or all of the features, all of the components at a time, what will happen? What will happen? In that particular case, ते जे मॅन्युफॅक्चर होतंय ते बरोबर आहे का नाही हेच व्हेरीफाय करायला खूप टाइम जाणार आहे. चालतंय का नाही हे मॅन्युफॅक्चर तर लांबची गोष्ट झाली. मग अशा कंडिशन मध्ये आपण बिग बँग अप्रोच अवॉइड करतो. येस, काही जागेत बिग बँग वापरतात, पण बिग बँग कुठं वापरतात, तुम्हाला स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे आणि जे काही करायचं ते माहिती आहे तुम्हाला, मग त्यावेळेला बिग बँग अप्रोच इज फाईन. इन्क्रिमेंटल अप्रोच इज ऑलवेज रेकमेंडेड किंवा इन्क्रिमेंटल किंवा आयट्रेशन अप्रोच म्हणतो. इन दॅट देअर वुड बी अ टेस्टिंग ऑफ ईच कंपोनेंट सेपरेटली. फॉर एक्झाम्पल तुम्ही अमेझॉन घ्या, अमेझॉन वरती काय सर्च क्रायटेरिया सेपरेट करणार. अमेझॉनचं स्वतःचं सर्च क्रायटेरिया, इथे काही गुगलला जायची गरज नाही. तुम्ही अमेझॉन ऍप्लिकेशनवर जा किंवा अमेझॉन वेबसाईट वरती जा, सर्च क्रायटेरिया वेगळा आहे. प्लस काय असणारे सगळे ऍप्लिकेशन, सगळे त्याच्यामधले कमोडिटीज वुड बी डिफरंट. आता कमोडिटीज मध्ये तुम्ही सर्च करू शकता, त्याच्यानंतर त्याचे स्पेसिफिकेशन्स, त्याचे प्राइस लिस्ट, त्याचं वॉरंटी पिरियड, सिमिलर प्रोडक्ट्स, सगळे कंपोनेंट्स वेगळे. आता इंटिग्रेशन टेस्टिंग का महत्वाचं आहे, इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये प्रत्येक कंपोनेंट सेपरेटली टेस्ट केला जातो. प्लस दुसरं काय त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त मॉड्यूल्स किंवा कमोडिटीज किंवा फीचर्स काय केले जात आहेत तर एकत्र केले जाते, त्याचं एकत्रीकरण आहे. मग याच्यामध्ये काय येतं, कंपोनेंट ए, आता इथं तुम्ही बघा एरोज वरती लक्ष द्या, कंपोनेंट ए चं फीचर किंवा त्याचे जे स्पेसिफिकेशन्स आहे कंपोनेंट बी वापरतोय, म्हणजे कंपोनेंट ए चा डेटा क्लिअरली इज बीन युटिलाइज्ड बाय कंपोनेंट बी आणि कंपोनेंट ए चा data is utilized by component C. Yes or no? Simple आहे. WBT मध्ये काय करणार तुम्ही, हा डेटा जो डेटा फ्लो आहे हा ड्राय रन मध्ये बघा, डेटा फ्लो डायग्राम्स मध्ये, फ्लो चार्ट्स मध्ये बघा, तुम्हाला इझिली लगेच चेक करता येतं. येस or no? सो दिस इज इम्पॉर्टंट. आता याच्यामध्ये मी काल जसं एक्झाम्पल दिलं, टॉप डाऊन अप्रोच, बॉटम अप अप्रोच आणि फंक्शनल टास्क. प्रत्येक फीचर हे सेपरेट टेस्ट करणं म्हणजे फंक्शनल टास्क. प्रत्येक फीचर सेपरेट टेस्ट करणं, दॅट इज नथिंग बट फंक्शनल टास्क. जसं फंक्शनल म्हणजे काय, प्रत्येक ऍप्लिकेशनचं, प्रत्येक वेबसाईटचं, प्रत्येक कंपोनेंटचं फीचर हे सेपरेटली टेस्ट केलं जात आहे. येस, दॅट इज रिक्वायर्ड. मग त्याला हे कशावरती बेस्ड आहे, FDD, फंक्शनल फीचर ड्रिव्हन डेव्हलपमेंट. प्रत्येक फीचर सेपरेट आहे, प्रत्येकाचं डेव्हलपमेंट वेगळं आहे आणि प्रत्येकाचं टास्क आपण वेगळं टेस्ट करतो. आता टॉप डाऊन मध्ये काय, मी तुम्हाला काल वर्डचं ऑप्शन दिलं. वर्डच्या ऑप्शन मध्ये काय होणार आहे की वर्ड मध्ये तुम्ही जाताय, होम पेन वरती जाताय, होम मध्ये तुम्हाला बेसिक तुम्हाला कट पेस्ट कॉपी आणि काय म्हणतात त्याला, ते जे काही तुम्ही अप्लाय करताय ते असणार आहे. सेकंड मध्ये काय असणार आहे, सगळे फॉन्ट रिलेटेड आहे. थर्ड मध्ये काय असणार आहे, अलाइनमेंट रिलेटेड आहे. फोर्थ मध्ये काय असणार आहे, तुमचे सगळे हेडिंग, सब हेडिंग, नॉर्मल, इट इज दी अप्लाय करू शकतो. फिफ्थ मध्ये काय असणार आहे, तुमचे सिम्बॉल्स वगैरे अप्लाय करायचे ते येणार आहे. म्हणजे काय होतंय, पण त्याच्यामध्ये तेवढंच नाहीये ना, सब फीचर्स पण आहेत तुमचे. सब फीचर्स सगळे टॉप टू बॉटम, म्हणजे बॉटम कुठला तर त्याच्यामध्ये पुढे तुम्ही त्याला एक्सपांड करू शकत नाही किंवा ब्रेकडाऊन करू शकत नाही. सिंपल.
सो दॅट इज टॉप डाऊन. बॉटम अप अप्रोच काय? बॉटम अप अप्रोच मध्ये तुम्हाला रिक्वायरमेंट इतकी चांगली माहिती पाहिजे की तुम्ही प्रत्येक कंपोनेंटला किंवा प्रत्येक फीचरला तुम्ही काय करताय, ब्रेकडाऊन करताय आणि ब्रेकडाऊन केल्याच्या नंतर तुम्ही खालून वरती टेस्ट करताय. याच्यामध्ये एक चांगलं असतं, जो पर्सन सिमिलर प्रोजेक्ट्स वरती काम केलेला असतो त्याला हे खूप सोपं जातं आणि तो फटाफट बसल्यावरती, पण सिमिलर प्रोडक्टवर काम केलेलं आहे, तो इमिजिएटली तो लवकरात लवकर टेस्ट केस डेव्हलप करतो, टेस्ट सिनॅरियोज डेव्हलप करतो आणि इमिजिएटली इंटिग्रेशनचे बग्स फाइंड आउट करतो, विच इज व्हेरी इझी टू डू. पण तुम्हाला मी सांगतो आता, इंटिग्रेशन टेस्टिंग करणारी लोक मिळत नाही. हायली पेड जॉब तुम्ही स्वतःहून सांगू शकता मला एवढा पाहिजे म्हणून. कंपनी तयार होती कारण तुम्हाला इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये लोक मिळत नाही. इथं काय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, break down the features into the sub features, into the sub features, and last where you will be not able to further classify the products or the features. समजतंय का? Yes or no? Okay, can I go ahead, Vaibhav, Yuvraj? Yes or no? Okay, done. Now next is system testing. Now what is system testing? System testing मध्ये काय बघा तुम्ही आता, लेवल बघा. पहिलं आहे कोडिंग, त्याच्यानंतर आहे युनिट डेव्हलपमेंट, युनिट टेस्टिंग. युनिट टेस्टिंगच्या नंतर मॉड्यूल बेस आहेत, मॉड्यूल इंटिग्रेट केले जा किंवा युनिट्स इंटिग्रेट करतील, मॉड्यूल क्रिएट करतील. मॉड्यूल क्रिएट केल्याच्या नंतर काय तयार होणार आहे, इंटिग्रेशन टेस्टिंग. मग इंटिग्रेशन टेस्टिंगच्या काही जागेत सबसिस्टम असतील, काही जागेत सबसिस्टम येणार नाही, पण सबसिस्टम टेस्टिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टेस्टिंग. त्याचं टेस्ट केलंच जातं. मग तुम्ही सबसिस्टमच्या नंतर काय आहे, सिस्टम टेस्टिंग. मग सिस्टम टेस्टिंग म्हणजे काय की ओव्हरऑल रिक्वायरमेंट्स टेस्ट केले जातात, ओव्हरऑल रिक्वायरमेंट्स टेस्ट केले जातात. ओके, सो ह्याला आपण कधी कधी ऍक्सेप्टन्स टेस्टिंग पण म्हणतो, पण काही ऑर्गनायझेशन मध्ये सिस्टम टेस्टिंग आणि ऍक्सेप्टन्स टेस्टिंग सेपरेट आहेत. ओके, नाउ इट इज युअर लक whether if you come down and if you start testing it is the same, that system testing and acceptance testing is the same, or if you find it is in separate, you will have to do it twice. Okay, everybody able to connect? Yes or no? मी परत रिक्वेस्ट करतोय, इट इज अ रिक्वेस्ट फ्रॉम माय साइड, प्लीज लॉग इन ऑन टाइम. आम्हाला मेसेज टाकायला लावू नका प्लीज. मी परत सांगतोय, तुम्ही कंपनीमध्ये असाल, कुठे असाल, तुम्ही पटदिशीने 5 मिनिटांमध्ये लॉग इन व्हा. कारण पुढे काय होतं, मी टायमावरती मला निघावं लागतं, मला स्पीच थेरपी आहे, मला आवाज माझा गेला तर प्रॉब्लेम होऊन जाईल तुमचा. मी क्लिअरली सांगतोय, मला स्पीच थेरपी घेता नाही आलं तर मला प्रॉब्लेम होऊन जातो. आत्ताही माझा आवाज फाटतोय रोजच्या रोज, मी लेट जातोय. सो प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट फ्रॉम माय साइड. ओके, मी काय तुमच्या समोर हे करत नाहीये, पण जे जेन्युइनली सांगतोय ते सांगतोय. मला माहिती आहे प्रत्येकाचे कमिटमेंट्स असतात, कंपनीमध्ये असतो, ट्रॅव्हलमध्ये असतो. ट्रॅव्हलमध्ये असेल तर ऑनलाईन फक्त एक मेसेज टाका, आय बी नॉट एबल टू स्पीक बट आय कॅन हिअर इट. तसं करा, राईट. मी काय तुम्हाला कंपल्शन करत नाहीये, पण लॉग इन करा. ठीक आहे, ओके. आता साहेब बघा, सिस्टम टेस्टिंग, द प्रोसेस ऑफ टेस्टिंग अ सिस्टम to verify whether that it meets the specified requirements. Requirements जिथं meet होतात, overall requirements, that is nothing but the system testing. That is nothing but the system testing. For example, मी तुमच्या हातामध्ये विंडोजची कॉपी दिली, विंडोज 12 ची, आणि तुम्हाला सांगितलं विंडोज 12 टेस्टिंग करा. It is nothing but the system testing. व्हॉट्सअपचं नवीन फीचर आलंय, व्हॉट्सअपचं नवीन व्हर्जन देतोय मी तुम्हाला. ओके, 4.0. तुम्ही टेस्ट करायचंय त्याला, समजतंय? दॅट इज नथिंग बट दी सिस्टम टेस्टिंग. येस और नो युवराज, वैभव? नो. ओके, ह्याच्यात आपण काय टेस्ट करणार आहे? विल बी टेस्टिंग दी होल ऍप्लिकेशन्स, और
the major features of application. Operating systems, Linux, Android, iOS, Linuxचे flavors, Windows desktop operating system, NOS and DOS, network operating system and desktop operating system. Okay, next is system configuration. What is system configuration? कुठल्या प्लॅटफॉर्मवर चालेल, कुठल्या प्लॅटफॉर्मवर नाही चालणार. तुम्ही सर्व्हर प्लॅटफॉर्म एकदम हेवी ऍप्लिकेशन असेल किंवा एकदम हेवी ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि तुम्ही i3 वरती टेस्ट करताय, पॉसिबलच नाहीये. i3 ला तुम्ही सर्व्हर बनवूच शकत नाही. तुम्हाला अल्ट्रा कोर लागणारे किंवा झेनॉन प्रोसेसर लागणारे हे सगळं येतं त्याच्यामध्ये. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट इज सिस्टम अंडर टेस्ट, SUT और AUT. ऍप्लिकेशन्स असतील तर AUT, सिस्टम असेल तर SUT, सिस्टम अंडर टेस्ट. ओके, on what basis these would be tested? These would be tested with respect to the very specific requirements of the system. Acceptance testing असेल किंवा सिस्टम असेल. सिस्टम मध्ये काय असणार आहे, वेगवेगळे सबसिस्टम्स. आता विंडोजचे घ्या ना तुम्ही. विंडोज इज वन ऑफ द बेस्ट ऍप्लिकेशन, बेस्ट हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर इंटिग्रेटेड ऍप्लिकेशन. याच्यामध्ये तुम्ही बघा सिस्टम मध्ये काय असेल, सबसिस्टम मध्ये काय असेल. तुमचे प्रत्येक गोष्ट वेगळं आहे. याच्यामध्ये तुमचं कॅलेंडर इज अ सबसिस्टम, टास्क मॅनेजर इज अ सबसिस्टम. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचे काय म्हणतो आपण, ग्राफिक्स इंजिन इज सेपरेट, प्रिंट इंजिन इज सेपरेट, इमेजिंग इंजिन इज सेपरेट, कंट्रोल पॅनल इज सेपरेट, राईट. विंडोज अपडेट इज सेपरेट. पण हे सगळे काय केलेले आहेत, हे सबसिस्टम एकत्र इंटिग्रेट केलेले आहेत आणि एक ऑपरेटिंग सिस्टम आलेलं आहे. येस नो, विंडोजचं स्वतःचं डेटाबेस आहे, हे माहिती का तुम्हाला. SQL नाही म्हणत आहे, ऑपरेटिंग सिस्टम मध्ये. विंडोज रजिस्ट्री ऐकली का कधी, विंडोज रजिस्ट्री? येस नो? विंडोज रजिस्ट्री मध्ये तुम्हाला डायरेक्ट ऍक्सेस नाहीये विंडोज रजिस्ट्रीला, अनलेस अँड अंटिल यू आर अन पॉवर युजर, सिस्टम ऍडमिन और अ ऍडमिनिस्ट्रेटर. कुठलंही असू दे, रेज एडिट आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला रजिस्ट्री ऍक्सेस. व्हॉट इज रेज एडिट और व्हॉट इज रजिस्ट्री? सगळी विंडोजची रजिस्ट्री इनबिल्ट रजिस्ट्री आहे. इनबिल्ट रजिस्ट्रीच्या अंडर काय येतं, तर इनबिल्ट रजिस्ट्रीच्या अंडर तुमचे सगळे कीज येतात. त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली सिस्टम लेवलच्या प्रोग्रामिंग मध्ये जाऊ शकता, चेंज करू. हा, तिथे तुम्हाला सिंपल येते, काही एवढं डिफिकल्ट नाहीये. 0 आणि 1चा खेळ आहे तिकडं. जिथे तुम्ही 0 लावला तिथं काही वेगळं फंक्शन होतं, जिथे तुम्ही 1 लावला तिथं काहीतरी वेगळं फंक्शन होतं. तुम्हाला मी स्टॉप बटन काढू शकतो, तुम्हाला मी रिसेट बटन काढू शकतो, तुम्हाला रिबूट बटन काढू शकतो. तिथे तुम्हाला डेस्कटॉप वरती तुम्ही कुठलाही फीचर सेव्ह करू शकणार नाही, कुठलाही आयकॉन सेव्ह करू शकणार नाही. ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायला मी तुम्हाला स्टॉप करू शकतो, सगळं काही करू शकतो विंडोज रजिस्ट्रीमध्ये. दॅट इज नथिंग बट दिस सिस्टम. सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स काय? सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप फॉर विंडोज और काही फीचर, कुठलंही ऍप्लिकेशन सांगा. फॉर एक्झाम्पल कुठलं ऍप्लिकेशन म्हणू शकतो आपण, सांगा एखाद्या ऍप्लिकेशन जे विंडोजवर, ऑफिस 365. मला इन्स्टॉलच करून द्यायचं नाहीये तुम्हाला, किंवा अनइन्स्टॉल करून द्यायचं नाहीये. स्पेसिफिकेशन आला, कळतंय का? ओके. यूज केसेस ऍज पर दी युजर्स, बिझनेस सिनारियोज. फक्त आणि फक्त विंडोज 11 वरतीच एखादं ऍप्लिकेशन इन्स्टॉल झालं पाहिजे. इज इट अ बिझनेस सिनारियो? येस ऑर नो? येस, दॅट इज येस. मग प्रिव्हियस व्हर्जन इन्स्टॉल झालेच नाही पाहिजे. मी त्याच्यामध्ये एडिट करतो, त्याच्यामध्ये मी टाकून देतो की प्रिव्हियस व्हर्जनचे व्हर्जन्स इन्स्टॉल झाले नाही पाहिजे. इन्स्टॉल होणारच नाही, तुम्ही काहीही करा. मी तर अजून ऍक्टिव्ह डिरेक्टरी पर्यंत आलोच नाहीये सांगतोय तुम्हाला. विंडोज मध्येच मी करू शकतो, सिंपल मध्ये हे करू शकतो. मॉड्यूल स्टेट डायग्राम्स आहेत. मॉड्यूल्स काय आहेत? मॉड्यूल्स मध्ये तुमचा डेटा मॉडेल कसा यूज केला जातो, कुठल्या प्रकारचा डेटा यूज केला जातो. काही लोक खूप हुशार असतात, विंडोजला डायरेक्टली बायनरी आणि हेक्साडेसिमल वरती वापरण्याचा प्रयत्न करू शकतो. वापरू शकता तुम्ही, पण इथे मी तुम्हाला ऑप्शनच देत नाहीये.
modules, right? So state diagrams, the data is being converted from one state to another. For example, मी तुम्हाला बायनरी दिलं आणि तुम्हाला मी हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायला सांगितलं. दॅट इज अ स्टेट. डेटा इज बीइंग कन्वर्टेड फ्रॉम जनरली हे जे आहे मॉड्यूल्स, यूज केसेस पण सोडून द्या. मॉड्यूल्स, स्टेट डायग्राम्स, हे सगळे जे आहेत हे तुम्हाला पर्टिक्युलरली WBT मध्ये लागणार आहे, व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये लागणार आहे. बिकॉज स्टेट डायग्राम म्हणजे काय की डेटा एक, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला पासवर्ड कॉम्प्लेक्सिटी दिली. व्हॉट इज पासवर्ड कॉम्प्लेक्सिटी? The password is being asked to be generated into a specific format. For example, तिथे hexadecimal, तिथे अल्फान्यूमरिक पाहिजे प्लस स्पेशल कॅरेक्टर्स पाहिजे, हे कंपल्सरी. काही जागेत मी काय करतो, स्पेसिफिक पॅटर्न देतो तुम्हाला जनरेट करायला. म्हणजे काय की तिथं पासवर्ड कॅनॉट स्टार्ट विथ स्पेस, ब्लँक स्पेस, व्हाईट स्पेस. Password cannot start with a dot. Password cannot start with a special character. काही जागेत मी एक्झॅक्टली उलट देतो. It can start with special characters. It can start with a period. झालं का चेंज? स्टेट डायग्राम चेंज झाली का? Yes or no? Yes. तुम्ही जीमेल शिवाय, आता मला नाही वाटत जीमेल शिवाय तुम्ही डॉट कुठं वापरू शकता. डॉट कुठं तुमच्या ईमेल मध्ये तुम्ही डॉट कुठं वापरू शकता? जीमेल वरतीच फक्त वापरू शकता. आता मला नाही माहिती याहू वगैरे, तर मी कधी लॉग इन पण नाही झालो, जमाना झाला. याहू मध्ये तुम्ही टेस्ट करू शकता का की डॉट वापरू शकता का तुम्ही ईमेल मध्ये? जसं vinay.kulkarni@yahoo.in सांगता नाही येणार ना? करून बघा. पीरियड्स वापर. दोज ऑल थिंग्स विल कम अंडर दी स्टेट डायग्राम्स. कारण डेटाचं स्टेट चेंज होतंय, डेटाचं परिस्थिती बदलतीये. येस और नो? येस. मग हे कुठं वापरलं जातं? डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये. डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये हे चेंज केलं जातं. रिस्क अनालिसिस रिपोर्ट. रिस्क काय आहे? पोटेन्शियल डेंजर आहे. मग पुढे जाऊन रिपोर्टिंग आहे, अनालिसिस आहे, कुठं रिस्क येऊ शकतो. मग फॉर एक्झाम्पल कार, जर तुम्ही 80च्या अबाव, 80 तर नॉर्मल आहे म्हणा कारसाठी, तुम्ही 100 अँड अबाव 120 अँड अबाव जात असेल तर तुमचं कार चालूच नाही झालं पाहिजे किंवा बाय डिफॉल्ट ते 80 वरती स्पीड आणलं पाहिजे. रिस्क आहे का त्याच्यामध्ये? येस. मग तुम्ही कार मध्ये काय करणार? स्पीड लिमिट बसवणार. मग हे सगळं कशात येणार आहे? रिस्क अनालिसिस मध्ये. पण रिपोर्टिंग पण आहे ना त्याच्यामध्ये. प्रत्येक टेस्ट केसचं रिपोर्टिंग पास किंवा फेल ते येणार आहे. बरं, एपिक्स युजर स्टोरीज. दिस इज व्हेरी स्पेसिफिक टू अजाईल. आता एपिकचं एक्झाम्पल देतो तुम्हाला. वर्ड मध्ये होम टॅब. वर्ड मध्ये होम टॅब इज अन एपिक स्टोरी. इज अन एपिक स्टोरी. का? एपिक स्टोरी कॅन बी डिवायडेड इंटू युजर स्टोरीज. एपिक मध्ये काय असणार आहे? एपिक म्हणजे काय? मोठं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही छोटं छोटं करत आणताय. मला सांगा होम टॅब मोठा आहे का नाही? येस और नो? होम टॅब खूप मोठं आहे. होम टॅबच्या अंडर काय आहे? सगळे फॉन्ट आहे, फॉर्मॅट प्रिंटर आहे, अलाइनमेंट आहे, डिफरंट टाइप्स ऑफ हेडिंग्स आहे, डिफरंट टाइप्स ऑफ फॉन्ट टाइप्स आहेत, लिस्ट आहे. मग तुम्ही सिम्बॉल, शॉर्टिंग सगळं काही करू शकता होम पेज वरती. बऱ्यापैकी होम पेज वरती तुम्ही वर्ड हँडल करू शकता. येस और नो? हे झालं एपिक. मग एपिकचं तुम्ही अजून ब्रेकडाऊन करू शकता. दिस इज नथिंग बट द टॉप डाऊन अप्रोच. याला मग आपण युजर स्टोरीज म्हणतो. मग हे कुठं टेस्ट केलं जातं? मग एखादा युजर डेव्हलपर आला, डेव्हलपर म्हणतोय की मी फॉन्टची लिस्ट डेव्हलप करतो. ऍज अन टेस्टर त्या दिशेने तुम्ही ते टेस्ट करून द्यायचंय का? जितेंद्र सरांनी फॉर एक्झाम्पल फॉन्ट डेव्हलपमेंट करायला घेतलं, मी लगेच इमिजिएटली टेस्ट युजर स्टोरी घेणार आणि जितेंद्र सर जे डेव्हलप करतात त्याला टेस्ट करणार. सो दिस इज नथिंग बट दी सिस्टम टेस्टिंग. आणि महत्वाचं म्हणजे सिस्टम टेस्टिंग म्हणजे फक्त आणि फक्त डायनामिक टेस्टिंग नाहीये, त्याच्यामध्ये तुमची स्टॅटिक टेस्टिंग पण येणार आहे. मग काय त्याच्यामध्ये येणार आहे? डॉक्युमेंटेशन टेस्टिंग, युजर मॅन्युअल्स.
फॉर एक्झाम्पल डिझाईन मॅन्युअल्स येतील, ट्रबल शूटिंग मॅन्युअल्स येतील, मग त्याच्यामध्ये सिस्टम मॅन्युअल्स येतील, त्याच्यामध्ये तुमचे रिपेअर मॅन्युअल्स येतील, अपडेट मॅन्युअल्स येतील. मग हे सगळं त्याच्यामध्ये एक ईमेल सुद्धा सिस्टम टेस्टिंगच्या अंडर येऊ शकतं. कळतंय का? Right? Yes, sir. Now this is with respect to the concern with the end-to-end behavior of the whole system or product. End-to-end हे खूप महत्वाचं आहे. वापरणार कोण आहे? End user. You will have to behave as an end user. BDD आलं का इथं? Behavioral development आलं का? Driven development. BDD ते करायचं इथं. एक सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला. वर्लपूलचा एक प्रोजेक्ट होता माझ्याकडे. वर्लपूल कंपनी माहिती का? Yes, sir. वर्लपूलचं एक जेटमॅटिक का अजून एक काहीतरी 2-3 वॉशिंग मशीन होते. सिमिलर काइंड ऑफ होतं. एम्बेडेड टेस्टिंग मध्ये आलं होतं. त्याच्यामध्ये वॉशिंग मशीनचं सगळं टेस्टिंग करायचं. वॉशिंग मशीन शिफ्ट केली होती त्यांनी आमच्या लोकेशनला आणि वॉशिंग मशीन वापरायचं. हा त्यावेळेला मॅन्युअल होतं म्हणून, पण तुम्हाला डमी पण दिलं होतं किंवा मग तुम्हाला आपण जे म्हणतो ना काय म्हणतो सिम्युलेशन्स ते पण दिलं होतं. डायरेक्टली तुम्ही वॉशिंग मशीन टच की वरून कसं काम करता, बिकॉज दॅट वॉज दी हाय एंड वॉशिंग मशीन. त्यांचं हाय एंड होतं ते. मग त्याचं टेस्टिंग करायचं होतं. मग त्याच्यामध्ये काय तर तुम्ही पॉवर बटन, मग त्याच्यामध्ये एक फीचर होतं, त्या बटनवरती तुम्ही फक्त हात फिरवा. हात बटनवरती तुम्ही टच पण करू नका, फक्त हात फिरवा. मग तुम्हाला ते काय करायचं की इमिजिएटली ते चालू होणार, बंद होणार. मग इट यूज टू डिटेक्ट दी काय म्हणतो मुवमेंट्स. मग व्हॉइस पण दिलं होतं, व्हॉइस ओव्हर त्यांनी दिलं होतं. मग तुम्ही ते टेस्ट करा. मग IoT त्याच वेळेला पण त्याला IoT म्हणतात हे आम्हाला माहिती नव्हतं. इंटरनेट ऑफ थिंग्स. नंतर त्याचं खूप मोठं व्हर्जन आलं जिथं तुम्ही कुठे नाही तुमचे AC वगैरे किंवा वॉशिंग मशीन वगैरे हँडल करू शकता. आम्ही ते त्यावेळेला टेस्ट केले. कधी 2010-2011ची होती. मग त्याच्यामध्ये एंड टू एंड बिहेवियर म्हणजे काय, मी ऍज अन एंड युजर म्हणून टेस्ट करणार. बरं, वेगवेगळे प्रोग्राम्स, ब्लँकेटसाठी वेगळं, व्हाईटसाठी वेगळं, सिल्कसाठी वेगळं. मग तुम्ही हेवी युसेज फॉर एक्झाम्पल 45 मिनिट्सची एक सायकल असणार, 55 मिनिट्सची एक सायकल असणार, 30 मिनिट्सची एक सायकल असणार, 15 मिनिट्सची फक्त रुमाल आणि सॉक्स धुण्यासाठी एक वेगळा असणार. असे सगळे असतात. मग हे तुम्ही कसं ऍज अन एंड युजर टेस्ट करणार. समजतंय का? तुम्ही म्हणाल सर हे असे पण टेस्ट केसेस, असे पण प्रोजेक्ट्स येतात का? येस, येतात. कळतंय तुम्हाला? इट इज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग, राईट? मायक्रोवेव्हचं आलं होतं एकदा, LGचं आलं होतं. LGचं मायक्रोवेव्ह जिथं इंडियन डिशेस साठी स्पेसिफिक तुम्हाला डिशेस वगैरे बनवायला सांगितले नव्हते आम्हाला, पण ते असं तुम्हाला सिम्युलेशन मध्ये करावं लागेल. मग इंडियन मध्ये तुम्ही बटर चिकन करत असाल तर किती वेळ. मायक्रोवेव्ह इज व्हेरी डेंजरस. मायक्रोवेव्ह बॉडीवरती इफेक्ट करतं. मायक्रोवेव्ह जर बाहेर लिकेज झालं तर आजूबाजूच्या एरिया मध्ये प्रॉब्लेम करून जातो. मग तुम्हाला खूप सेफ्टी वगैरे फॉलो करा. मेडिकलचे हे होते प्रोजेक्ट्स होते. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता 3D खूप म्हटलं जातं. मेडिकलचं तुम्ही जे एंडोस्कोपी ऐकलंय का? एंडोस्कोपी ऐकलंय का? पोटाच्या आतमध्ये काय घडलेलं आहे तर किंवा आहे त्याची कॅप्सूल दिली होती आम्हाला. फिलिप्सचा प्रोजेक्ट होता मला आठवतं. युजर काय करणार, कॅप्सूल गिळणार आणि पोटामध्ये गेल्यावरती ते तिथून इमेजेस एमिट करणार, इमेजेस. आणि तुम्ही ऍज अन वायरलेस इथं काय होतं, रिसिव्हर होता. त्या रिसिव्हर थ्रू तुम्ही 3D इमेजला कनेक्ट होता. म्हणजे आणि त्या युजरला म्हणजे त्या डॉक्टरला किंवा तो जो कोण डॉक्टर होता एंडोस्कोपिस्ट त्यांनी ते 3D गॉगल घातला पाहिजे. त्याला प्रत्येक इमेज ऑर्गनची इमेज त्याच्या समोर डोळ्याच्या समोर असं दिसत होतं. लिटरली त्याच्यामधून कॅन्सर फाइंड आउट करायचं किंवा काही अडकलं असेल या सगळ्या गोष्टी. सो असे प्रोजेक्ट्स येतात. आय वॉज फॉर्च्युनेट टू वर्क ऑन व्हेरी डिफरंट काइंड ऑफ प्रोजेक्ट. पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम पण झाला मला सॉफ्टवेअरमध्ये प्रोग्रामिंग मध्ये काम करता नाही आलं. सो आता हे आहे. AI मध्ये पण असंच आहे. आउट ऑफ द बॉक्स प्रोजेक्ट्स आहेत.
नॉर्मल प्रोजेक्ट इज फाईन, आउट ऑफ द बॉक्स प्रोजेक्ट आहेत, जर तुम्ही लकी असाल मिळू शकता. सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग. आता सिस्टम टेस्टिंग वर येऊ. सिस्टम टेस्टिंग मध्ये काय असणार आहे? हार्डवेअर एन्व्हायरमेंट अँड सॉफ्टवेअर एन्व्हायरमेंट. आयदर इट कुड बी एम्बेडेड और इट वुड बी स्पेसिफिक हार्डवेअर और सॉफ्टवेअर. मग याच्यामध्ये काय असणार आहे? डेटाबेस. फॉर एक्झाम्पल विंडोज घ्या. विंडोजचं स्वतःचं डेटाबेस आहे का? येस. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे का? आहे ऍप्लिकेशन. विंडोजचं स्वतःचं ऍप्लिकेशनच आहे ना हे सगळं. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर एन्व्हायरमेंट. विंडोजचं स्वतःचा सॉफ्टवेअर एन्व्हायरमेंट पण आहे. आणि त्याच्यानंतर मग येतं तुमचं हार्डवेअर. मला सांगा, विंडोज तुमचं हार्डवेअर कंट्रोल करताय का? USB पोर्ट्स हँडल करताय का? येस नो? माऊस कनेक्ट केलं टेस्ट करू शकता तुम्ही. माऊस ऐवजी जॉयस्टिक कनेक्ट करा गेम खेळण्यासाठी, ते डिटेक्ट करते, सगळं डिटेक्ट करते. मग हार्डवेअर डायरेक्ट हार्डवेअर ऍब्स्ट्रॅक्शन लेयर वरती पण काम केलं जातं. लिहून घ्या HAL, HAL हार्डवेअर ऍब्स्ट्रॅक्शन लेयर. ओके. SUT will always work with hardware abstraction layer. Yes or no? Yes, sir. ऑलवेज एक काम करा, आज मी एक होमवर्क देतो तुम्हाला. डिव्हाइस ड्रायव्हर्स काय असतात याच्याबद्दल वाचायचं. डिव्हाइस ड्रायव्हर्स. वैभव तुमच्यासाठी स्पेसिफिक सांगतोय. डिव्हाइस ड्रायव्हर काय असतं हे वाचायचं. येस सर. ओके. मग ते विंडोजचं डिव्हाइस ड्रायव्हर असेल किंवा लिनक्सचं डिव्हाइस ड्रायव्हर असेल, यू विल हॅव टू जस्ट रीड इट. ओके. आणि उद्या मला एक्सप्लेन करायचं. मी काही उद्या बोलणार नाहीये. उद्या काही एक शब्द बोलणार नाहीये मी. तुम्ही सांगायचंय मला. उद्या काय आपलं सॅटर्डे, उद्या ऑफ असेल. आपण मंडेला राईट. डिव्हाइस ड्रायव्हर्स खरं तर आता ते गरज नाहीये, पण देतो मी तुम्हाला. ओके. प्युअरली. बरं, अजून एक टॉपिक सांगतो तुम्हाला. कॉन्फिगरेशन टेस्टिंग. ओके. आता तुम्हाला हळूहळू टेस्टिंगचे टाईप सांगत जाईल वाचायचं. डिव्हाइस ड्रायव्हर्स आणि कॉन्फिगरेशन टेस्टिंग. येस और नो? कळतंय? Yes, sir. Yes. वाचून यायचं. आणि जर जमलंच तर टेस्ट बेड सेटअप. जमलंच तर, कारण काय आहे हे तिन्ही रिलेटेड आहे. टेस्ट बेड सेटअप इज नथिंग बट द कॉन्फिगरेशन. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एखादा ऍप्लिकेशन दिला, व्हॉट्सअप घ्या किंवा कुठलं ऍप्लिकेशन, इन्स्टा घ्या, व्हॉट्सअप घ्या किंवा मग कुठलंही ऍप्लिकेशन ज्याचे मोबाईलवरती. मग मोबाईलचे कुठले प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. मला सांगा, तुमच्यापैकी कोण टार्गेट करते मोबाईल टेस्टिंग मध्ये? कोण टार्गेट करते? कोण टार्गेट करताय का स्पेसिफिक मोबाईल टेस्टिंग मध्ये? हायली पेड जॉब. हा इंटरेस्टिंग, व्हेरी डिफरंट, पण तेवढंच डोक्यामध्ये असलं पाहिजे. येस शंतनू, तुमच्यासाठी मग कॉन्फिगरेशन खूप महत्वाचं आहे. मग कोणीही करू शकतं, असं नाही की केलंच पाहिजे नाही केलं पाहिजे. तुम्ही ते करू शकता. मग त्याच्यामध्ये काय असणार आहे? मोबाईलची चिपसेट कुठली आहे, मोबाईलमध्ये रॅम किती आहे, मोबाईलमध्ये रॅमचा टाईप कुठला आहे, मोबाईलची स्क्रीन साईज काय आहे, मोबाईलमध्ये iOS बेस्ड आहे का अँड्रॉइड बेस्ड आहे हे बघायचंय. मग लेटेस्ट अँड्रॉइड कुठलं वापरलं जाते, ऑर इट कॅन वर्क ऑन लेगसी OS वरती. मग याच्यावरती आपण हा रूम टेम्परेचरवर चालू शकतो का, याचं अपर लिमिट कुठलं आहे, याचं लोअर लिमिट कुठलं आहे. -डिग्री मध्ये जर गेला तर मोबाईल बंद पडेल. हायेस्ट डिग्री फॉर UAE किंवा दुबई, सॉरी UAE मध्ये जर गेला 50-55 पर्यंत गेला, ऍप्लिकेशन बंद होऊन जातात, मोबाईल बंद होऊन जातो. हे सगळं कशात येईल तुमचं? तर टेस्ट बेड सेटअप मध्ये येईल. येस और नो? कळतंय तुम्हाला? हे तुम्हाला बघायचं. बरं, आता लेट्स सी द नेक्स्ट वन. सिस्टम टेस्टिंग. फंक्शनल, नॉन फंक्शनल. मेक शुअर इथपासून तुम्ही स्वतःहून वाचायला चालू करा. स्पून फीडिंग होणार नाही, प्लीज समजून घ्या. प्रत्येक गोष्ट मला सांगता येऊ शकत नाही, कारण हे समुद्र आहे. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. येस, जे इंटरव्ह्यूच्या रिलेटेड आहे, मॅक्झिमम जे विचारलं जातं, मी तुम्हाला ते सांगेल इथं. क्वेश्चन लिहून घ्यायला चालू करा. जो ऐकतोय, रेकॉर्डिंग ऐकेल त्यांनी प्लीज वरून किंवा जे असतील त्यांनी तुम्ही ऐकायला चालू करायचं. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये
परत एक क्लासिफिकेशन येतं टेस्टिंगचं, परत एक क्लासिफिकेशन येतं कुठलं, फंक्शनल टेस्टिंग, नॉन फंक्शनल टेस्टिंग. ओके, आता फंक्शनल म्हणजे काय, नॉन फंक्शनल म्हणजे काय, किंवा फीचर बेस्ड टेस्टिंग, नॉन फीचर बेस्ड टेस्टिंग, हे पण एक क्लासिफिकेशन होतं. फंक्शनल इज वेअर द फीचर्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ऍप्लिकेशन इज टेस्टेड. फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअपचं फीचर सांगा आम्हाला. व्हॉट्सअपचं बेसिक फीचर सांगा मला, काय असेल? Texting, messaging. टेक्स्ट, चॅट. येस ऑर नो? Yes. येस, डू यू अग्री ऑन दॅट? Yes, sir. येस, फंक्शनल. अजून काय असेल त्याच्यामध्ये? बेसिक फंक्शनल. Video call. व्हिडिओ कॉल हा एक्सटेंडेड झाला त्याचा, पण आता तुम्ही त्याला इनबिल्ट म्हणू शकता. इनबिल्ट. ग्रुप चॅटिंग वॉज एक्स्ट्रा फीचर, बट आता तो इनबिल्ट झालाय. ठीक आहे ना? Yes, sir. आता एक्सटेंडेड मध्ये काय येऊ शकतं की, एक्सटेंडेड नाही म्हणणार मी त्याला, पण एक चला ठीक आहे आपण एक्सटेंडेड थोड्या वेळासाठी म्हणू. लार्ज फाईल टू बी एक्सचेंज. येस ऑर नो? Yes, sir. येस. बरं, हे झालं. मग त्याच्यानंतर इन्स्टाचं बेसिक फंक्शन काय आहे? इन्स्टाचं बेसिक फीचर काय आहे? रील आहे का पोस्ट आहे? Post. रील इटसेल्फ कॅन बी कन्सिडर्ड एज अ सेपरेट प्रोजेक्ट. रील शिवाय पण चालते. हे बघा, हे खूप सिंपल सांगतोय तुम्हाला. फंक्शन शिवाय ते ऍप्लिकेशन हे लीगल ऍप्लिकेशन नाहीये. इन्स्टामध्ये पोस्ट शिवाय ते लीगल ऍप्लिकेशन आहे का? रील शिवाय होतं ना ते. रील शिवाय पण आपण इन्स्टा वापरत होतो ना. Yes. युट्यूबचं बेसिक फंक्शन काय आहे शंतनू? व्हिडिओ प्लेइंग. येस, पण ते प्ले करताना कुठले आले? कंट्रोल्स पण बाय डिफॉल्ट आले त्याच्यामध्ये. प्ले, पॉज है ना. मग त्याच्यामध्ये माउस युजिंग असेल किंवा मग कीबोर्ड युजिंग असेल. येस ऑर नो? Yes. येस. अजून काय आलं? स्क्रीन. आता तुम्ही जर डेस्कटॉपवर गेले, मिनी थिएटर मोड, काय काय अजून येतंय त्याच्यामध्ये नवीन फीचर, राईट? फुल स्क्रीन, मिनी थिएटर मोड, मग त्याच्यामध्ये रेझोल्युशन आलं, त्याच्यामध्ये मग स्पीड आलं, मग सेटिंग्स आले त्याचे, एव्हरीथिंग इज देयर, राईट? कॅप्शन्स आलं, क्लोज कॅप्शन्स आलं, राईट? व्हॉइस सेटिंग्स आलं, सबटायटल्स आले. नॉन फंक्शनल मध्ये काय यायचं असेल सांगा बरं? नॉन फंक्शनल मध्ये काय काय येईल? Performance of काय परफॉर्मन्स मध्ये काय येईल सांगा? Performance is a label. Performance is very broad. Performance itself is one of the largest area of testing. म्हणून तर मग परफॉर्मन्स टेस्टिंग, परफॉर्मन्स टेस्टर घेतले जातात ना. परफॉर्मन्स मध्ये काय येऊ शकतं? काय येऊ शकतं? working or not, the software is working properly. ते फंक्शनल मध्ये आलं. डिफरन्शिएट करायला शिका. परफॉर्मन्स म्हणजे काय? स्टटरिंग नाही आलं पाहिजे, कट 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 करून नाही झालं पाहिजे, ऑडिओ व्हिडिओ सिंक्रोनायझेशन मिसिंग आहे तिकडं, ऑडिओ कुठेतरी पुढे जातंय आणि लिपसिंग चुकतंय, कळतंय ना. कधी कधी तुम्ही 480p ला किंवा 720p ला रन करताय, पण 240p ला रन केल्यासारखं होत आहे, कळतंय का? तुम्ही मॅक्झिमम ऑडिओ ठेवताय, मॅक्झिमम ऑडिओ ठेवताय, पण एकदम कानाला ऐकूच येत नाहीये. बफरिंग नाही झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? बफरिंग नाही झालं पाहिजे. दिस इज परफॉर्मन्स. दिस इज परफॉर्मन्स. 2K रेझोल्युशन ठेवतोय आणि 720p ला रन होत आहे. तुम्ही म्हणाल सर मी मेजर कसं करणार? ऍप्लिकेशन थ्रू मेजर करणार. ठीक आहे ना? येस सर. अजून खूप येणार आहे. परफॉर्मन्स टेस्टिंग तर इतकं मोठं आहे तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही. त्याच्यामध्ये JMeter म्हणून स्पेसिफिक ऍप्लिकेशन आहे. JMeter मधून तुम्ही टेस्ट करू शकता. ठीक आहे का? त्याच्यानंतर मग तुमचं नॉन फंक्शनल मध्ये लोड टेस्टिंग येतं, स्ट्रेस टेस्टिंग येतं, प्लॅटफॉर्म टेस्टिंग येतं. मी युट्यूब कशावर बघू शकतो?
त्याचा कशावर बघू शकतो? ऍप वरती, मोबाईल वरती बघू शकता, टॅब वरती बघू शकतो, नेटबुक वर बघू शकतो, एअरबुक वर बघू शकतो, एसर बुक वर बघू शकतो, नोटबुक वर बघू शकतो, डेस्कटॉप वर बघू शकतो. येस नो? स्क्रीन साईज वेगवेगळी बघू शकतो. राईट फ्रॉम 4 इंचच्या मोबाईल पासून तुम्ही 6 इंचच्या मोबाईल पर्यंत बघू शकतो. डेस्कटॉपचा विचार करा, तुम्ही स्क्रीन साईज 14 इंच पासून तुम्ही मोठा अख्खा भिंत तुम्ही जर तुमचा व्हिडिओ असेल स्क्रीन असेल त्याच्यावर बघू शकताय. येस नो? i3 वर बघू शकतो, ते अल्ट्रा कोर वरती बघू शकतो, सर्व्हर वरती बघू शकतो. येस नो? प्रोसेसर चेंज झालं, कॉन्फिगरेशन चेंज झालं, प्लॅटफॉर्म चेंज झालं. iOS वर बघू शकतो, विंडोज वर बघू शकतो, सर्व्हर वर बघू शकतो, तुमचं अँड्रॉइड वर बघू शकतो. अँड्रॉइड बॅकवर्ड कम्पॅटेबिलिटी, फॉरवर्ड कम्पॅटेबिलिटी, विंडोज बॅकवर्ड कम्पॅटेबिलिटी, फॉरवर्ड कम्पॅटेबिलिटी, ब्राउझर बॅकवर्ड कम्पॅटेबिलिटी, फॉरवर्ड कम्पॅटेबिलिटी. येस नो? हे तुम्ही चेक करू शकता. मग त्याच्यानंतर मी काय करू शकतो अजून? रिलायबिलिटी टेस्टिंग करू शकतो. विंडोज वरती मला ऍप्लिकेशन चालणार म्हणजे चालणारच याची गॅरंटी मी युजरला देतो. तुम्ही बघितलं असेल ना, एखादं ऍप्लिकेशन असतं किंवा एखादं असतं 120 आवर्स पर्यंत कंटिन्यू चालणार आहे, किंवा मोबाईल कंटिन्यू बॅकअपचं काय म्हणतात त्याला, फीचरला विसरतोय मी आता. स्टँड बाय मोड, स्टँड बाय मोड बघितलं असेल ना तुम्ही. प्रत्येक मोबाईलचं स्टँड बाय मोड येतो है ना, बॅटरीचं बॅकअप स्टँड बाय मोड. नोकिया वॉज दी हॅव्हिंग दी हायेस्ट स्टँड बाय मोड ऍट वन टाइम. 72 दिवसाचा त्यांनी स्टँड बाय मोड दिला होता, जो फीचर फोन होता. 72 दिवस म्हणजे किती झालं? 2 महिन्याच्या वरती. तो तुम्ही एकदा चार्ज केलं, फुल चार्ज केलं तर 72 दिवस चालणार. स्टँड बाय मोड होतं, युसेज मोड नव्हतं. स्टँड बाय मोड म्हणजे काय? तुम्ही वापरत नाहीये पण मोबाईल फंक्शनल आहे. आज तुम्ही वापरा, दिवसातून 2 वेळा चार्ज करावा लागतं तुम्हाला. फीचर चेंज झाले ना. दिस कम्स इन टू नॉन फंक्शनल. येस नो? मग ह्याच्यामध्ये काय चेक करणार आहे? रिस्क, रिक्वायरमेंट्स. रिस्क म्हणजे काय? अनसर्टनिटी ऑफ द इव्हेंट्स, इन्सिडेंट्स. होऊ शकतं का एखादं इन्सिडेंट? ऍप्लिकेशन क्रॅश होतंय का? विंडोज अपडेट करताना क्रॅश होतंय का? होऊ शकतं का नाही? लिनक्स क्रॅश होतोय, डिव्हाइस ड्रायव्हर इन्स्टॉल करताना क्रॅश होतोय. नवीन बरं, मी काय केलं, वापरायला चालू केलं माझं विंडोज आणि धडाधड क्रॅश व्हायला चालू झालं माझं विंडोज. प्रॉब्लेम आहे का? मग मी काय करतो? बूट करतो परत विंडोजला, परत रिबूट करतोय, परत रिस्टार्ट करतोय, शटडाऊन करतोय, परत मी चालू करतोय. हे सगळं काय आहे? हे मी टेस्ट करतोय. पण बरं, मी विंडोजच्या ऍडव्हान्स बुटिंग मोड मध्ये गेलो, लास्ट ऑन बूट कॉन्फिगरेशनला गेलो, हे सगळं सांगेन मी तुम्हाला. पण लास्ट ऑन बूट कॉन्फिगरेशनला गेलो, सेफ मोड मध्ये गेलो, सेफ मोड विथ नेटवर्किंगला गेलो, सगळं केलं. पण तरी पण ते काय होतंय? रिबूट होतच होतंय आणि मध्येच इंटरमिटंटली रिबूट होतंय. आता मी काय करणार? मी डिव्हाइस ड्रायव्हरलाच जावं लागेल, किंवा मी लास्ट हार्डवेअर कुठला इन्स्टॉल केला होता त्याला रिमूव्ह करणार. फॉर एक्झाम्पल, मी एक माऊस आणला, माऊस जोडला. वैभव कळतंय का? शंतनू, युवराज कळतंय का? मी लास्ट माउस रिप्लेस केला, माझं सिस्टम एकदम व्यवस्थित चालतंय, मक्खन जैसे चल रहा है. म्हणजे काय होतंय? काही प्रॉब्लेमच नाहीये. मग प्रॉब्लेम कुठं आला? जो मी नवीन आणलेला माउस जोडला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता. त्याच्या ड्रायव्हरचं इनकम्पॅटिबिलिटी होती विंडोज बरोबर. मग मी कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग करतोय. मग मी प्रत्येक वेळेला विंडोजची लिस्ट असते, हार्डवेअर कम्पॅटिबिलिटी लिस्ट, सॉफ्टवेअर कम्पॅटिबिलिटी लिस्ट, ड्रायव्हर कम्पॅटिबिलिटी लिस्ट, एन्व्हायरमेंट कम्पॅटिबिलिटी लिस्ट. त्या लेवलवरती मी कम्पॅटिबिलिटी लिस्ट चेक करणार. त्याच्यात काय कळतंय मला की अरे हे विंडोज सर्टिफाय करत नाही, हे मी माउस जर आणला आणि जोडलं तर माझं हार्डवेअर खराब आहे, विंडोज खराब होणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही हेडफोनचं बघितलं असेल, एखादा हेडफोन जोडला, आवाज व्यवस्थित येत नाही, किंवा जेवढा जोरात आला पाहिजे, जेवढा बास ट्रबल पाहिजे तेवढं येतच नाहीये. पण तुम्ही ते जर फिलिप्सचं झालं किंवा बोटचं झालं किंवा दुसरं कुठलं बोसचं झालं, तुम्ही जॉईन करा, एक
आपण जाणवेल. येस येस. सो हे तुम्हाला Yes, sir. हे चेक करावं लागतं. राईट. सो दिस इज थिंग बिझनेस प्रोसेसेस. तुम्ही म्हणाल सर आपण तर सिस्टम टेस्टिंग करतोय मग बिझनेस काय? बिझनेस प्रोसेस कोण देतोय? कस्टमर देतोय. कस्टमरने जेव्हा एक कम्प्लीट फीचर टेस्ट करायला सांगितलं, इट इज नथिंग बट द बिझनेस प्रोसेस. फॉर एक्झाम्पल, मला व्हॉट्सअप मध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग पाहिजे. इज इट अ बिझनेस प्रोसेस? येस, इट इज अ बिझनेस प्रोसेस. त्याच्याशिवाय कस्टमर म्हणतो माझा कारण स्नॅपचॅट मध्ये दिलेलं आहे, अजून कुठलं ऍप्लिकेशन असेल किंवा विंडोजचं कम्युनिकेटर म्हणा विदिन दी ऑर्गनायझेशन व्हॉइस चॅट तुम्ही करू शकता. मग तसं जर बिझनेस प्रोसेस लागत असेल, बिझनेस प्रोसेस आहे ना, व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवताय, मग हे पाहिजे. यूज केस सिनारिओ बिझनेस ऍप्लिकेशन्स. एक मिनिट हा लगा. मॉड्यूल्स आहे, वेगवेगळे मॉड्यूल्स टेस्ट करताय तुम्ही. येस नो? येस. ते तुम्हाला टेस्ट करायचं. दिस इज नथिंग बट दी सिस्टम टेस्टिंग. ओके. अँड अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी मी मंडेला घेईल. मंडेला मी विचारणारे हा तुम्हाला काय कुठलं टेस्ट बेड सेटअप काय असतं, अजून काय डिव्हाइस ड्रायव्हर्स काय असतं आणि कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग. राईट. चेक करायचं ऍटलीस्ट 2 तरी डिव्हाइस ड्रायव्हर आणि दुसरा कुठला सांगितलं मी तुम्हाला कॉन्फिगरेशन टेस्टिंग. ते करून ठीक आहे. अँड इट इज डन बाय इंडिपेंडेंट टेस्टिंग टीम. इंडिपेंडेंट टेस्टिंग टीम म्हणजे काय? these people are or these people can be the team outside the organization. इंडिपेंडेंट नावातच सगळं कळून येतं. ठीक आहे. हे आपण डिस्कस करू. ओके. टुडे विल स्टॉप. थँक्यू. ओके. चलेगा. ओके. थँक्यू. काय डाऊट आहे? ओके. शंतनू काय डाऊट आहे? वैभव काय डाऊट आहे? स्टॉप. थँक्यू.